पुण्यात हिट अँड रन केसची घटना ताजी असतानाच मुंबईत आज सकाळी 7च्या सुमारास असाच काहीसा प्रकार घडलेला आहे। भायखळा ब्रिजवरती एका अल्पवयीन मुलाने दुचाकीने दिलेल्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती ही मिळत आहे। मी सध्या अपघात स्थळी आहे। आपण पाहू शकता भायखळावरून येणारा हा भायखळा फ्लायओव्हर आहे। या ठिकाणाहून अल्पवयीन मुलगा हा त्याच्या दुचाकीने येत होता, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात मृत पावलेले इरफान शेख हे त्यांच्या दुचाकीहून माझगावच्या दिशेहून भायखळ्याला येत होते आणि याच वेळी अल्पवयीन मुलाचं त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि या ठिकाणी दोघांचा भीषण अपघात झाला। या अपघातात इरफान शेख हे गंभीर जखमी झाले। त्यांना जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं। एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता जे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्या वडील जावेद शेख यांच्यावर देखील आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। या दोघांवर 304(2)(3)(4) मोटर व्हेकल ऍक्ट आणि ज्युएनल जस्टिस ऍक्ट नुसार पोलीस गुन्हा नोंदवत असल्याची माहिती ही मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र एकूणच हे अपघात घडत आहेत आणि त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा जो सहभाग आहे यावरून आता पोलिसांनी चिंता व्यक्त केलेली आहे। मात्र असे गुन्हे रोखावण्यासाठी पालकांना देखील आता पोलिसांकडून आवाहन केलं जात असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। अनिल पवार सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।